नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 33 सोडविणार आहोत. सोडूया. येथे आपणास ॲडिशन करायची आहे. ही एक बायनॉमियल आहे आणि ही एक बायनॉमियल आहे. या दोन बायनॉमियलची आपणास ॲडिशन घ्यायची आहे. तर आपण 9p + 16q एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आणि यांची ॲडिशन घ्यायची म्हणून प्लस साइन आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ही दुसरी आपण बायनॉमियल घेऊ, म्हणजे दोन टर्म असणारी एक्सप्रेशन आहे म्हणून बायनॉमियल प्लस 2q हे आन्सर काढायचे आपणास. तर आता 9p + 16q प्लसनं हा ब्रॅकेट सोडून घेऊ आपण, म्हणजे काहीच बदल होणार नाही. फक्त आपण ब्रॅकेट काढून घेतलेले. आता काय करू, पीच्या टर्म एका साईडला घेऊ आणि क्यूच्या एका साईडला, म्हणजे जवळजवळ घेऊत आपण. 9p + 13p आणि प्लस 16q आणि प्लस 2q. आता काय करू, आपण पीची ॲडिशन करू आणि क्यूची ॲडिशन करू, कारण हे व्हेरिएबल सेम आहेत. 13 आणि 9 यांची ॲडिशन येईल आपली 22 आणि p आणि 16 + 2 म्हणजे 18. क्यू व्हेरिएबल आहे आपला. हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट, येथे ही एक ट्रायनॉमियल आहे आणि ही पण ट्रायनॉमियल आहे. तर आपण त्या दोन ट्रायनॉमियलची ॲडिशन करण्यासाठी आपण ॲडिशन सिम्बॉल त्यामध्ये ॲड करू. या एक्सप्रेशनला आपण ब्रॅकेट केलेला आहे आणि या एक्सप्रेशनला आपण ब्रॅकेट करू. 13c आणि प्लस 18b हेच आपणास आन्सर काढायचं आहे दोघांची ॲडिशनचं. तर इक्वल टू ब्रॅकेट काढून घेऊ आपण, म्हणजे 6b + 8c प्लसने हा ब्रॅकेट सोडवायचा, म्हणजे साईनमध्ये काही बदल होणार नाही आहे, तेच येतील. म्हणजे ब्रॅकेट आपला आता निघून गेलेला आहे. तर आता काय करू, आपण सारखे जे व्हेरिएबल आहेत ते एका साईडला घेऊ, म्हणजे जवळजवळ घेऊत आपण. हे दोन टर्म आहेत, जवळजवळ घेऊ. 2a आणि प्लस 16a. आता b आणि b म्हणजे प्लस 6b आणि प्लस 18b. cचा 8c प्लस 8c आणि 13c. आता हे b आणि हे cचे टर्म आहेत. तर आता दोघांची ॲडिशन करता येईल आपणास. 16 + 2 म्हणजे 18 होतील. 18a प्लस 6 आणि 18 यांची ॲडिशन होईल 24 आणि व्हेरिएबल आपला b आहे, आणि प्लस 13 आणि 8 म्हणजे 21 आणि व्हेरिएबल c आहे. हेच येईल आपलं ॲडिशनचं आन्सर. नेक्स्ट, येथे ह्या दोन बायनॉमियल आहेत, त्यांची ॲडिशन करायची आहे म्हणून आपण साइन आणि ब्रॅकेट ॲड करू आपण त्याच्यात सुरुवातीस. ही एक बायनॉमियल ॲडिशन करायची म्हणून प्लस साइन आणि सेकंड बायनॉमियल म्हणजे दोन टर्म असणारं एक्सप्रेशन आपलं 6x² - 8y². आता यांचा आन्सर काढायचं आहे म्हणून इक्वल टू 13x² ब्रॅकेट काढून घेऊत, -12y² प्लस 6 म्हणजे प्लसने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतोय. प्लस असल्यामुळं काही बदल होत नाही. जर येथे मायनस असतं तर हे साईन मायनस झालं असतं, हे साईन प्लस झालं असतं नंतर, पण येथे प्लस असल्यामुळं काही फरक पडत नाही आहे, त्यामुळे ब्रॅकेटही निघून गेलेला आहे. आणि आता आपणास x² आणि x² हे आपण स्टार्टिंगला लिहू आपण. आता ही टर्म उरते आणि ही टर्म -12y² आणि -8y². आता ह्या दोन्ही सारख्या आहेत, म्हणजे कोइफिशियंट त्यांचे
व्हेरिएबल त्यांचे सेम आहेत, एक्स स्क्वेअर. याचा व्हेरिएबल वाय स्क्वेअर आहे. ही ॲडिशन करता येईल आपणास. ही ॲडिशन होईल आपली 13 आणि 6 म्हणजे 19 आणि एक्स स्क्वेअर. आता हे -12 आहेत आणि -8 आहेत. दोघांचे साईन सेम आहेत म्हणजे आपण ॲडिशन करणार नंबरची ॲडिशन. 12 + 8 म्हणजे 20 होतील. पण साईन कोणते म्हणजे साईन काय येईल, दोघांचं सेम साईन येणार आहे म्हणजे -20 होईल. -20y². हेच येईल आपलं आन्सर. नेक्स्ट, आता इथे आपण ब्रॅकेट करू. 17a² b² आणि +16c आहे एका ब्रॅकेटमध्ये. ॲडिशन करायची म्हणून प्लस साईन आणि सेकंड एक्सप्रेशन आपलं ॲज इट इज लिहून घेऊ आपण. -28a² आणि b². आता आपण ब्रॅकेट काढून घेऊ म्हणजे 17a² b² +16c आणि +28c - 28a² आणि b². आता a² b² आणि a² b² ह्या टर्म जवळजवळ घेऊ आपण म्हणजे 17a² b² आता आणि -28a² b². आता राहील काय मग, सीची टर्म आणि ही पण सीची म्हणजे 16c आणि +28c. आता हे व्हेरिएबल सेम आहेत, a² b² आणि हे पण व्हेरिएबल सी सेम आहे दोघांमध्ये. तर आता हे आपण मायनस साईन आहे, येथे प्लस साईन आहे, ही सबस्ट्रॅक्शन होईल म्हणजे 28मधून 17 गेले. 28मधून जर 17 गेले तर राहतील 11 आपले आणि साईन येईल मोठ्या संख्येचं म्हणजे -a² आणि b² आणि +16 आणि 28 म्हणजे हे होतील 44 आणि व्हेरिएबल आपला सी. हेच येईल आपलं आन्सर. नेक्स्ट, आता येथे 3 टर्म आहेत. ही ट्रायनॉमियल आहे, येथे 2 टर्म आहेत, ही बायनॉमियल आहे. तरी पण आपणास ॲडिशन करता येईल. ती आता कशी पाहू आपण. 3y² -10y आणि +16 ही ट्रायनॉमियल. ॲडिशन करायची प्लस साईन आणि 2y - 7. तर आन्सर कसं येईल आपलं, ब्रॅकेट काढून घेऊ आपण. 3y² -10y आणि +16 प्लस साईन 2y म्हणजे प्लसने मल्टिप्लाय करतो ब्रॅकेटला आपण 2y आणि -7. तर आता 3y², y² दुसरी टर्म नाही याच्यात म्हणून हे असंच राहू देऊ आपण. पण yची -10y आहे आणि 2y आहेत, हे जवळजवळ घेऊ आपण आणि +2y. हे दोन्ही कॉन्स्टंट जवळजवळ आता 6 - 7. हे ॲज इट इज असंच राहू देऊ आपण. आता यांचा आपणास करता येईल. -10 आणि +2 म्हणजे -8 होतील आणि y आणि हे दोघांचं 16मधून जर 7 मायनस झाले तर राहतील 9 म्हणजे हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट, येथे मित्रांनो हे एक एक्सप्रेशन आहे आणि हे एक आहे. आपण दोघांना ब्रॅकेट करू. -3y² +10y आणि -16 ॲडिशन घ्यायची म्हणून प्लस साईन आणि हे पण ब्रॅकेटमध्ये घेऊ म्हणजे या दोन एक्सप्रेशनचं काय होईल आपणास ॲडिशन होईल. आता याचा आन्सर कसं करणार आपण. 3y² +10y आपल्याला काय करायचं आहे, ब्रॅकेट काढून घ्यायचे आहेत. -16 +7y² आणि +8. y² ही एक टर्म आहे आणि ही पण टर्म आहे, जवळजवळ घेऊ आपण. -3y² +7y². आता yची ही एकच टर्म आहे, अशीच राहू देऊ आपण आणि हे दोन कॉन्स्टंट आता ॲज इट इज. आता हे करता येईल आपणास. 7मधून 3 गेले तर 4 राहतील
म्हणजे वाय स्क्वेअर प्लस 10y आणि हे येईल -8. 16मधून 8 गेले तर 8 राहतील. साईन येईल मोठ्या संख्येचं म्हणजे -8. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.